सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंचे प्रेम सगाई। दुर्योधन को मेवा त्याग्यो, दुर्योधन को मेवा त्यागो, सांग विदुर घर पाई, ओ सांग विदुर घर पाई, सबसे प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई। झूठे फल शबरी के खाए, झूठे फल शबरी के खाए, बहुविधि प्रेम लगाई, ओ बहुविधि प्रेम लगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची। जय हो। प्रेम के बस अर्जुन, रथ हाके प्रेम के रस अर्जुन रथ हाके, भूल गए ठकुराई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई। वृंदावन ऐसी प्रीत बड़ी, वृंदावन गोपन नाच नचाए, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई। बघा, प्रेमाचं आणि भावाचं वर्णन आपण बघितलं, भगवंताला काय हवं असतं ते आपण बघितलं. आता तिसऱ्या स्कंदाचा प्रारंभ विदुर आणि उद्धवांच्या भेटीने होत आहे. परीक्षित राजा शुकदेवांना विचारतात की विदुरजी निघून गेल्यानंतर मैत्रेय ऋषींनी त्यांना काय उपदेश केला, मैत्रेय ऋषींनी काय सांगितलं ते आम्हाला सांगा, असं म्हटल्यानंतर आता पुढे कथा सांगत आहे. ज्यावेळेस अंध राजा धृतराष्ट्र त्याने आपल्या भावाला पांडुपुत्रांना त्यांच्यावर अन्याय केला, द्यूत क्रीडा खेळून त्यांना फसवलं, द्रौपदीचं वस्त्रहरण सुद्धा अंध राजा धृतराष्ट्र आपल्या डोळ्यांनी बघत होता तरी तो काहीही बोलला नाही. त्यानं आपल्या मुलांना समजावलं नाही. सुईच्या टोकावर मावेल इतकी सुद्धा जागा द्यायला तो तयार नव्हता. भगवंत स्वतः त्याच्याकडे गेले होते की पांडवांना त्यांचं थोडंसं राज्य देऊन टाका.
पण धृतराष्ट्राने ऐकलं नाही. तो पुत्र प्रेमामध्ये त्याला काहीही दिसत नव्हतं. भगवंत तिथे असताना विदुरजींना बोलवण्यात आलं. विदुरजी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि विदुरांनी जे काही सांगितलं त्याला विदुर नीती असं म्हटलं गेलं. विदुरांनी सुद्धा धृतराष्ट्राला समजावण्याचा प्रयत्न केला की बाबा रे, तुझे मुलं वाईट कृत्य करत आहे, अधर्माच्या मार्गावर चाललेले आहेत. तू त्यांना समजाव आणि नाही समजावता आलं तर त्यांचा भाग तरी घेऊ नको, त्यांची बाजू घेऊ नको. पांडवांना त्यांचा त्यांचा हक्क दे. धृतराष्ट्राने ऐकलं नाही. विदुरजी असं बोलत असताना इकडे दुर्योधन, शकुनी मामा, दुःशासन सर्वांनी विदुरजींचं बोलणं ऐकलं आणि सर्वांना क्रोध आला. ह्या दासीपुत्राला कोणी बोलावलं इथं? कोणी आमंत्रण दिलं होतं का याला? कशासाठी आला हा? आमचंच मीठ खातो आणि आमच्यावरच चाल करतो. असं बोलल्यानंतर विदुरजींना वाईट वाटलं. एवढा सगळा दुर्योधन बोलला तरी धृतराष्ट्र एक शब्द सुद्धा बोलला नाही. त्याने विदुरजींची बाजू घेतली नाही. आता विदुरजींना वाईट वाटलं. विदुरजींनी विचार केला, ज्या ठिकाणी आपल्याला काही किंमतच नाहीये त्या ठिकाणी राहून तरी काय फायदा. म्हणून विदुरजी तीर्थयात्रेला निघून गेले. पूर्ण महाभारताचं युद्ध होईपर्यंत विदुरजी तीर्थयात्रा करत होते आणि त्यानंतर त्यांना पांडवांच्या विजयाबद्दल कळलं आणि कौरवांच्या नाशाबद्दल कळलं. थोडं वाईट वाटलं आणि शोक करत करत ते सरस्वती नदी किनारे आले. सरस्वती नदीच्या किनारी आल्यानंतर उद्धवजी त्यांना भेटलेले आहेत. आता उद्धवजींची आणि विदुरजींची भेट झाली. विदुरजींनी उद्धवांना बघितलं, विचारू लागले, त्या
सुखाच्या प्राप्तीत मेहनत करत आहे, रात्रंदिवस तळमळ करत आहे, पण त्याला सुख भेटत नाही. पण त्याला सुख भेटत नाही. असं काहीतरी सांगा की जीव त्यामधून, त्या साधनेने सुख प्राप्त करू शकेल. मैत्रेय मुनी सांगतात की या संसारात मुळात सुख नाहीच आहे. संसारात सुख नाही. खरं सुख भगवंताकडे आहे. खरं सुख भगवंताकडे आहे. कारण तो सुखाचा सागर आहे. आपल्यामध्ये सुद्धा भगवंताचं वास्तव्य आहे, पण आपल्याला ते समजून घेता येत नाही. या संसारावर जेव्हा भगवंताने या संसाराची निर्मिती केली ना, तेव्हाच याच्यावर लिहून ठेवलेलं आहे दुःखालय. वॉर्निंग देऊन सुद्धा आपण सुख शोधत आहे. पण खरं सुख आपल्या मध्येच आहे. तुझं आहे तुझं पाशी, तरी तू आनंद शोधून, बाहेर सुख शोधून काहीच फायदा नाही. खरं सुख आपल्यामध्ये आहे. खरा भगवंत आपल्यामध्ये आहे, पण तो ओळखता आला पाहिजे. कारण हा संसार दुःखालयाचा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधव सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. संसारामध्ये कोणी सुखी आहे का? मी पहिल्या दिवशीपासून विचारते तुम्हाला, सुखी आहेत का तुम्ही? खरा आनंद आपल्यामध्ये आहे. कारण जिथं बघितलं तिथं दुःख आहे. जो देखो सो दुखिया बाबा. नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे, दुखिया बाबा या कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखी, राजा दुखिया प्रजा दुखिया. मैत्रेय मुनी सांगतात की भगवान नारायणाच्या नाभीमधून जे कमल प्रकट झालं, त्या कमलामधून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाल्यानंतर भगवंताने ब्रह्मदेवांना सांगितलं की तू आता सृष्टीचा विस्तार कर. सनंदन, सनातन, सनत कुमार या 4 ऋषींना प्रकट केलं. 4 ऋषींना सांगितलं आता तुम्ही सृष्टीचा विस्तार करा. पण ते 4 ऋषी ते म्हणाले हे काही आम्हाला जमणार नाही. तुमचं तुम्ही पाहून घ्या. आम्हाला भगवंताचं चिंतन करायचं आहे. आम्हाला भगवंताचं नाव घ्यायचं आहे. त्यामुळे आम्ही काही या भानगडीत पडणार नाही. भगवंताचं चिंतन करायचं आहे. आपण सुद्धा करू. ओम नमो भगवते वासुदेव.
त्यांनी महादेवांना सांगितलं की आता तुम्ही सृष्टीचा विस्तार करा. आता महादेवाने सृष्टीचा विस्तार केला, पण त्याच्यामध्ये सगळे भूत, प्रेत, डाकिनी अशी प्रजा भोलेनाथ उत्पन्न करू लागले. आणि अशी प्रजा झाली तर कसं व्हायचं, म्हणून ब्रह्मदेवानं सांगितलं बस, यापुढे तुम्ही सृष्टीची उत्पत्ती करू नका, विस्तार करू नका, तुम्ही तुमचं भजन करा. म्हणून आता भोलेनाथ भजन करू लागले. सिया राम जय राम जय जय राम, सिया राम जय जय सिया राम. सिया राम जय राम जय जय राम, सिया राम जय जय राम, राम जय राम श्री राम जय राम जय जय राम, सिया राम जय 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 राम. हातवरती. सिया राम जय सिया राम, सिया राम जय सिया राम, जय सिया राम, सिया राम जय सिया राम, श्री राम जय राम जय जय राम, सिया राम जय सिया राम, श्री राम जय राम जय जय राम, जय जय सिया राम. राम जय राम जय जय राम, सिया राम जय श्री राम जय राम सिया राम, श्री राम जय राम जय जय राम, सिया राम जय श्री राम जय राम जय जय राम, सिया राम जय जय सिया राम, श्री राम जय राम जय जय राम, सिया राम जय जय सिया राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, सिया राम जय जय सिया राम, सिया राम जय जय सिया राम. यावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, भक्तवत्सल भगवान की, राजा सेठ की जय. आता भोलेनाथ भजन करू लागले. त्यानंतर ब्रह्मदेवांनी 10 ऋषी उत्पन्न केले. त्यामध्ये मरीची, अत्री, अंगिरा, पुलत्स्य, पुलह, कृतू, भृगु, वसिष्ठ, दक्ष आणि 10वे नारद असे 10 ऋषी प्रगट केले. 10 ऋषींची उत्पत्ती केली. आपल्या छायेपासून कर्दम ऋषींना प्रगट केलं. वाणी म्हणून सरस्वती देवीला प्रगट केलं. ही झाली ब्रह्मदेवाची मानस सृष्टी. त्यानंतर मनु आणि शतरूपा या दोघांना उत्पन्न केलं. दोघांचा जन्म झाला. आता ह्या मनु आणि शतरूपावर सृष्टीच्या उत्पत्तीची जबाबदारी सोपवली गेली. मनु आणि शतरूपाने सृष्टीची उत्पत्ती केली.
मुलं झाली, त्यामध्ये 3 मुली आणि 2 मुलं. मुलींमध्ये आकृती, देवहूती, प्रसूती आणि मुलं उत्तानपाद आणि राजा प्रियव्रत अशी 5 मुले. जन्मास आली. आणि त्यावेळेस पृथ्वी रसातळाला गेलेली होती. पृथ्वी रसातळाला गेलेली असताना मनू महाराज ब्रह्मदेवाकडे आले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, पृथ्वी तर रसातळाला गेलेली आहे, मग आम्ही आता सृष्टीची पुढचा विस्तार तरी कसा करायचा? ब्रह्मदेव विचार करतच होते. तेवढ्यात भगवंताच्या नासिकेतून, भगवंताच्या नाकातून वराह भगवंत प्रकट झालेले आहेत. बोलिये वराह भगवान की जय. वराह भगवंताचं प्राकट्य झालं आणि रसातळाला जाऊन हिरण्याक्षासोबत त्या ठिकाणी युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर इथपर्यंत कथा सांगितली. तेवढ्यात विदुरजी विचारतात की हा हिरण्याक्ष कोण होता? मला हिरण्याक्षाबद्दल विस्ताराने सांगा की तो कोण होता. असं सांगितल्यानंतर आता हिरण्याक्षाची कथा प्रारंभ होते. एका वेळेस कश्यप ऋषींची पत्नी अदिती, कश्यप ऋषींची पत्नी दिती, ती सायंकाळी बसलेली असताना तिने कश्यपांकडे कामयाचना केली. पण कश्यप ऋषी म्हणाले की हे बघ, सायंकाळची वेळ आहे आणि सायंकाळची वेळ ही पुण्यदायिनी असते. या वेळेला असं कृत्य केलेलं चांगलं नाही. यामुळे वाईट मुलं जन्माला येतील. पण आता दिदी ऐकत नाही. ती हट्टाला पेटते आणि कश्यप ऋषी तिची इच्छा पूर्ण करतात. इच्छा पूर्ण केल्यानंतर कश्यप ऋषी सांगतात की याचा परिणाम वाईट होईल. तुझ्या पोटी राक्षस जन्माला येतील. आता दिती मातेला भीती वाटली. पण हे सर्व भगवंताच्या मर्जीने चाललेलं होतं. हा जो हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू होता, ते भगवंताचे पार्षद जय आणि विजय 2 जण होते. एकदा ब्रह्मदेवाचे पुत्र सनक सनंदन सनातन सनत कुमार हे भगवंताला भेटण्यासाठी गेले असताना द्वारपालांनी अडवलं. आता हे 4 जण जरी असले तरी पूर्वजांचेही बाप होते. जय विजयांनी अडवल्यानंतर सनत कुमारांनी त्यांना शाप दिला की तुम्हाला 3 जन्म राक्षसांच्या कुळात जन्म मिळेल. आणि म्हणून हे भगवंताचे पार्षद जय आणि विजय या जन्मात दिदीच्या पोटी आले. 100 वर्ष दिदी मातेने त्यांना गर्भातच ठेवलं. भीती वाटू लागली की आता हे जन्माला आल्यानंतर काय करतील. आणि 100 वर्षाने
दिती मातेला दितीला 2 जुळे पुत्र झाले, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. आता हिरण्याक्ष जन्माला आल्यानंतर अतिशय विराट रूप त्यानं धारण केलं आणि सर्वांना युद्धाचा मंत्र देऊ लागला. देवतांना सुद्धा त्यानं ललकारलं, अरे देवांनो, हिम्मत असेल तर माझ्यासोबत युद्ध करा. देवांनी हातच जोडले, आम्ही काही करू शकत नाही. आता हिरण्याक्षला युद्धासाठी कोणी सापडतच नव्हतं. वरुण देवाकडे गेला. वरुण देवाला म्हटलं, अरे हिम्मत असेल तर माझ्यासोबत युद्ध कर, ये बाहेर. वरुण देव म्हणतात, आता आम्ही म्हातारे झालो, आता युद्धाचे काम तुमचे. आता वरुण देवाने हात जोडले आणि म्हणून हिरण्याक्ष पृथ्वीलाच घेऊन रसातळाला गेला. आणि मग भगवंताने आता ब्रह्मदेवाने आधीच सांगितलेलं होतं की हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू जे जय विजय पार्षद होते, त्यांचा उद्धार स्वतः भगवंत करतील. आणि म्हणून भगवंताने वराह रूप धारण केला, वराह अवतार घेतला आणि रसातळाला जाऊन हिरण्याक्षाबरोबर युद्ध झालं आणि हिरण्याक्षाचा उद्धार केला. हिरण्याक्षाचा उद्धार या ठिकाणी झालेला आहे. बोलिए भक्तवत्सल भगवान की जय, सावरिया सेठ की जय, श्री कृष्ण भगवान की जय. भगवंताचं गोड असं भजन आपण करूया. भगवंताला प्रार्थना करू की हे देवा, जसं तू सगळ्या भक्तांवर कृपा केली ना, तसं आमच्याही मस्तकावर तुझा हात ठेव आणि आम्हाला जन्माजन्माची साथ दे. मेरे सिर पर रख दो बाबा अपने दोनों हाथ, मेरे सिर पर रख दो बाबा अपने दोनों हाथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ.
मनसोक्त आनंद घेत जा, आनंद व्यक्त करत जा. आपण संगीतमय कथा कशासाठी ठेवली? मग उठून आपलं भजनामध्ये लीन होऊन अतिशय आनंदाने आपला आनंद व्यक्त करायचा. आपण लग्नामध्ये जाऊ मैत्रेयी सांगतात, विदुरा, मनु आणि शतरूपाला 3 मुली झाल्या. आकुती, देवहूती, प्रसूती. त्यामध्ये देवहूतीचा विवाह कर्दम ऋषींसोबत झाला. कर्दम ऋषींसोबत विवाह झाल्यानंतर कर्दम ऋषींनी विवाहाच्या वेळेसच सांगितलं होतं की एक पुत्र झाला की मी संन्यास घेणार. करा. कर्दमजींनी तपस्या केली आणि त्या तपस्येमध्ये सुद्धा देवहूती माता कर्दमांबरोबर होत्या. त्यांची सेवा करायच्या. अनेक वर्ष देवहूती मातेने कर्दमांची सेवा केली. जेव्हा कर्दमजी ध्यान अवस्थेतून तपस्येतून बाहेर आले तेव्हा बघतात तर देवहूती मातेची सेवा बघून प्रसन्न झाले. तू माझी एवढी सेवा केलीस, स्वतःची काहीच काळजी घेतली नाहीस, फक्त माझ्याकडे लक्ष ठेवून होतीस. आता कर्दमजींनी जसं सांगितलं होतं की एक पुत्र झाल्यानंतर मी संन्यास घेणार आहे. आता तपस्या झाल्यानंतर कर्दमजींनी एक विमान त्या ठिकाणी उत्पन्न केलं. ते विमान असं होतं की त्याला पेट्रोल डिझेलची आवश्यकता. आपल्याकडे आहे का असं विमान? असेल तर सांगा, आपण कथेला सगळ्या लोकांना घेऊन येत जाऊ. पेट्रोल डिझेल नसल्यावर आपला काहीच घाटा. मग ते विमान असं होतं का पेट्रोलची गरज नव्हती, डिझेलची गरज नव्हती, मनाची इच्छा येईल तिथे ते विमान न्यायचं. आता कर्दमजी म्हणाले, देवहूती मातेला म्हणाले की चल त्या विमानामध्ये आपण विहार करू. पण आता देवहूती मातेला त्या विमानामध्ये चढायला थोडस वेगळं वाटलं, कारण अनेक वर्ष देवहूती मातेने अंगाला उठणं सुद्धा लावलेलं नव्हतं, स्वच्छ अशा प्रकारे स्नान सुद्धा केलेलं नव्हतं, फक्त कर्दमजींकडे लक्ष लावून होती. कर्दमजींच्या लक्षात आलं. कर्दमजी म्हणाले, जा सरोवरामध्ये स्नान करून ये. स्नान करण्यासाठी देवहूती माता गेल्या. अनेक वर्ष त्यांनी साबण उठणं वगैरे काही लावलेलं नव्हतं. कर्दमजींच्या लक्षात आलं आणि पाण्यामध्ये 1000 कन्या प्रकट केल्या आणि त्या 1000 कन्यांना आदेश दिला उठणं वगैरे लावून देवहूती मातेला स्नान त्या ठिकाणी घातलं. आणि आता देवहूती माता त्या विमानामध्ये चढत आहेत. कर्दमजी आणि देवहूती मातेने त्या विमानामध्ये विहार केला.
त्यांना 9 कन्या झाल्या. आता बोली एका पुत्राची होती, 9 कन्या झाल्या. आता कर्दमजी म्हणतात, अगं आता 9 कन्या झालेल्या आहेत, आता मला संन्यास घेऊ दे. आता मी चाललो संन्यासाला. आता मला या संसारात राहायचं नाही. पण आता देवहूती माता म्हणते की स्वामी, तुम्ही म्हणाले होता एक पुत्र झाल्यावर संन्यास घेईल, पण अजून तर आपल्याला पुत्र झालेलाच नाही. कर्दमजींच्या डोक्यात विचार आला की हो, भगवंत आपल्याला म्हणाले होते की मी स्वतः तुझ्या घरामध्ये जन्म घेईल, स्वतः तुझ्या घरामध्ये प्रकट होईल. कर्दमजी म्हणतात, ठीक आहे देवहूती, नाही जात मी संन्यासाला, कारण तुझ्या पोटी भगवंत प्रकट होणार आहे. काही दिवसांतच देवहूती मातेच्या पोटी कपिल भगवंताचा जन्म होत आहे. कपिल भगवंताचं प्राकट्य झालेलं आहे. बोलिए कपिल भगवान की जय, भक्तवत्सल भगवान की जय, सावरिया सेठ की जय. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. आता कर्दम ऋषींना, देवहूती मातेला ज्या 9 कन्या झाल्या त्यामध्ये अनुसया, अरुंधती, कला, श्रद्धा, हवीरभू, गती, ख्याती, शांती आणि क्रिया अशा 9 मुली झाल्या. आणि एक मुलगा म्हणजे कपिल भगवंत अवतरित झाले. त्यांना भेटण्यासाठी ब्रह्मदेव आपल्या 10 पुत्रांसमवेत त्या ठिकाणी आले. आणि कर्दम ऋषींनी विषय काढला की बघा, माझ्याही 9 मुली आहेत, तुमचेही 10 मुलं. त्याच्यात नारदजींचा करून द्या, छान जोडी आहे, बघा विचार करा. विचार केल्यानंतर त्या 9 कन्यांचा आणि ब्रह्मदेवाच्या 9 पुत्रांचा विवाह झाला. अत्री महाराजांना अनुसया देण्यात आली, वसिष्ठांना अरुंधती दिली, मरीचीला कला दिली, अंगिरा ऋषींना श्रद्धा दिली, पुलत्स ऋषींना हवीरभू दिली, पुलह ऋषींना गतिमाता दिली, भृगु ऋषींना ख्याती दिली, अथर्वांना शांती दिली आणि कृतूला क्रिया दिली. अशा 9 ऋषी आणि 9 कन्या त्या ठिकाणी त्यांचा विवाह झाला. ब्रह्मदेव कर्दमांवर अतिशय प्रसन्न आहेत. का प्रसन्न आहेत? आता मुलांनी वडिलांचं ऐकल्यावर आनंद होतो की नाही? पुरुष मंडळी, तुमच्या मुलांनी तुमचं ऐकलं, तुम्हाला आनंद होतो का? होतो ना? जर मुलांनी आपल्या आज्ञेचं पालन केलं तर आपल्याला आनंद होतो. कर्दमजींनी 9 कन्या, 1 मुलाला जन्म दिला. ब्रह्मदेवांना आनंद झाला. मनुष्य रूपावर सुद्धा ते प्रसन्न झाले की सृष्टीचा विस्तार तुम्ही केला. कारण आजची मुलं ऐकत नाही, ते आपल्याला शिकवतात ना? नाही शिकवतात ना? मग मुलांनी कसं वागायचं? मुलं ही उद्याचं भविष्य आहेत, त्याच्यामुळे त्यांनी कसं वागायचं? इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है हमारा, नेता तुम्ही हो कल के. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ
तुम्हारा नेता हूँ करके। सांप की डगर पे बच्चों दिखाओ चल के, देश है तुम्हारा नेता हो बल के दूंगे। और कुछ नहीं कहना दुनिया के रंग सहना, और कुछ ना मुँह से कहना। सच्चाइयों के बल पे आगे ही बढ़ते रहना, सच्चाइयों के बल पे आगे ही बढ़ते रहना। इच्छाएं तो एक दिन तुम संसारी बचोगे, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के। ये देश है तुम्हारा नेता तुम हो बल के। सबके लिए हो रहना, अपने हो या पराए सबके लिए हो रहना। देखो कदम तुम्हारा हर कदम आए, रास्ते बड़े कठिन है, हर कदम आए, रास्ते बड़े कठिन है। चलना संभल संभल के, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के। ये देश है तुम्हारा नेता तुम हो करके, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के। ये देश है तुम्हारा नेता हो करके, ये देश है तुम्हारा नेता हो करके। इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो करके, ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो करके। आई वडिलांचं भविष्य मुलं असतात, म्हणून मुलांनी जर का आई वडिलांच्या आज्ञेचं पालन केलं तर आई वडिलांना आनंदच होणार. आता ब्रह्मदेव प्रसन्न आहेत, कपिल देव मोठे झालेले आहेत. आता कर्दमजी म्हणतात की झालं आता, मुलगाही झाला, 9 मुलींचे लग्नही झाले, आता मी जबाबदारीतून मुक्त झालेलो आहे, आता मी संन्यास घेणार. आता देवभूती माता म्हणाली की ठीक आहे, आता तुम्हाला संन्यास घ्यायला हरकत नाही, मी तुमच्या या कार्यामध्ये आड येणार नाही. देवभूती मातेने आज्ञा दिली आणि कर्दमजींनी भगवत नामात कर्दमजी विलीन झाले. आता कपिल देव आणि देवभूती माता बिंदुसर तीर्थावर राहू लागले. बिंदुसर तीर्थावर राहत असताना कपिल देव एका दिवशी असे बसलेले होते आणि बसलेले असताना देवभूती मातेने काही प्रश्न कपिल देवांना विचारले की बाळा, तू स्वतः नारायण आहेस, तू स्वतः नारायण आहेस, परब्रह्म आहेस, भक्तवत्सल आहेस, ब्रह्मांड नायक आहेस. मला काही प्रश्नांची उत्तरं दे. देवभूती मातेने कपिल देवांना विचारलं की भक्त किती प्रकारचे आहेत, देवाला काय आवडतं, देवाला कसा भक्त आवडतो, देवाची भक्ती कशी करायची, जीवाचं कल्याण कसं होणार, असे अनेक प्रश्न देवभूती मातेने विचारले. कपिल देव देवभूती मातेला सांगतात की आई, हे बघ, हे हा संसार दुःखाचा भांडार आहे. या संसारामध्ये दुःख नाही,
या संसारामध्ये दुःख आहे, सुख नाही आहे. पण बघ, जर का प्रेमाने भावाने भगवंताचं नामस्मरण केलं तर हा भवसागर आपण तरुण जातो. आणि देवाला सगळ्यात जास्त भक्त प्रिय आहे, भक्ताची भक्ती प्रिय आहे. भक्त श्रेष्ठ मानला गेलेला आहे. एक कोटी सांगितली जाते. सबसे बड़ी पृथ्वी, सबसे बड़ी पृथ्वी. तो पृथ्वी काहे की बड़ी? वो तो शेष के माथे पे खड़ी. तो शेष बड़ा, शेष काहे का बड़ा? वो तो शंकर जी के गले में पड़ा. तो शंकर बड़े, वो काहे के बड़े? उनका कैलाश पर्वत रावण ने उखाड़ा. तो रावण बड़ा. रावण काहे का बड़ा? प्रभु रामचंद्र ने उसको एक बाण से उड़ाया. तो राम बड़े. राम काहे के बड़े? वो तो हनुमंत जी के हृदय में खड़े. तो हनुमंत ही बड़े. कारण हनुमंताची भक्ती अशी होती, प्रेम असं होतं की देवाला सुद्धा भक्ताला सर्वश्रेष्ठ मानावं लागलं. किती प्रेम करायचे प्रभू रामचंद्रावर. आता हनुमंताचा विषय आलाच तर बघूया आपण. एकदा सीता माता शृंगार करत होत्या. शृंगार करत असताना सीता माता सिंदूर लावत होत्या. सिंदूर लावत असताना हनुमंतराय त्या ठिकाणी आले. माते, हे काय करत आहेस तू? सीता माता म्हणाल्या की हे सौभाग्याचं प्रतीक आहे. सिंदूर लावल्याने तुमच्या स्वामींचं आयुष्य वाढेल, त्यांना दीर्घायुष्य प्रदान होईल आणि त्यांना आवडतं सुद्धा. पत्नीचा शृंगार पतीला आवडतो. हनुमंतराय म्हणतात की माते, खरंच आवडतं प्रभूंना? खरंच सिंदूर आवडतो? सांग ना माते, खरंच आवडतो का? भगवंताला प्रिय आहे का? सीता माता म्हणते, हो, याने भगवंताचं आयुष्य वाढेल, याने भगवंत दीर्घायू होतील, माझ्यासोबत राहतील. सीता माता म्हणते, हो. गेले हनुमंतराय, सगळ्या बाजारातला सिंदूर गोळा केला आणि संपूर्ण अंगाला लावून घेतला. का लावला? माझ्या प्रभूंना आवडतो, माझ्या प्रभूंचं आयुष्य वाढेल, माझे प्रभू माझ्या सोबत राहतील, माझ्यावर कृपा करतील, म्हणून संपूर्ण सिंदूर आपल्या अंगाला लावून घेतला. म्हणून भक्ताला सर्वश्रेष्ठ मानलेला आहे. पण भक्त कसा असावा? ज्याची भगवंताकडून काहीही इच्छा नसावी, निस्वार्थी असावा, जो निस्वार्थी भगवंतावर प्रेम करणारा असावा. एकदा नामदेवजी भगवंताशी बोलत असताना नामदेवराय भगवंताला म्हणतात की अरे देवा, असा कसा आहेस रे तू? तुझे भक्त तुझी एवढी भक्ती करतात, तुला त्यांना काही देता येत नाही का? भगवंत म्हणतात, बाबा रे, तुला नेमकी काय बोलायचंय? डायरेक्ट पॉइंट वर ये, डायरेक्ट जे बोलायचंय ते बोलून टाक. म्हणे भगवंता, तुमचे भक्त राका आणि बाका दोघं पती पत्नी अतिशय प्रेमपूर्वक तुझी भक्ती करतात, तुझ्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही. तू त्यांच्यावर लक्ष देत नाहीस का रे? सकाळी लाकूड तोडायला जातात, लाकूड तोडल्यानंतर जेवढं काही त्याच्यावर धन जमा होतं त्याच्यातूनच रात्री जेवण करतात. जर लाकडं तोडली नाही, विकली नाही, तर रात्रीचं भोजन त्यांचं होत नाही. तुला दया नाही येत का रे देवा? देवा, तुला दया नाही येत? जेवढं काही दिवसभर कमवता त्याच्यावर रात्रीचं अन्न शिजवता आणि तोच भोग तुला लावला जातो, तोच नैवेद्य तुला दाखवतात आणि मग अन्न ग्रहण करतात.
देवा तुला काही वाटत नाही का रे? देवा त्यांच्यावर दया नाही दाखवता येत का तुला? देवा अरे कृपा कर त्यांच्यावर. देव म्हणतो नामदेवा तुला काय वाटलं? माझं त्यांच्यावर लक्ष नाही, मला त्यांची काळजी नाही, पण मी तरी काय करू? ते माझ्याकडनं काही घेतच नाही. तुला बघायचं आहे का? चल माझ्यासोबत. सकाळी सकाळी पती पत्नी लाकूड तोडण्यासाठी निघाले आणि भगवंताने वाटेतच सोन्याच्या सुवर्ण मुद्रा टाकून दिल्या, खाली जमिनीमध्ये काही टाकल्या आणि दिसाव्या म्हणून थोड्याशा वरती टाकून दिल्या. तो लाकूड तोडा जो होता तो सगळ्यात आधी त्या मुद्रांवर त्याचं लक्ष गेलं आणि त्याला वाटलं हे धन आपलं काही कामाचं तर नाही, पण मागून पत्नी येते आहे, जर तिचा सुवर्णाकडे बघून विचार बदलला तर. म्हणून तो त्या सुवर्ण मुद्रांना मातीने झाकत होता, मातीने खड्डा खोदून त्याच्यामध्ये त्या सुवर्ण टाकत होता. तेवढ्यात पत्नी मागून आली. पत्नी म्हणाली अहो काय मातीवरच माती टाकताय? आता पती आश्चर्यचकित झाला की माझ्या दृष्टीने ते सोनं आहे, ती माती आहे, पण तुझ्या दृष्टीने सुवर्ण सुद्धा माती आहे आणि माती तीही मातीच. पुढे गेले, वनामध्ये गेले असताना भगवंताने सगळे लाकडं गोळा करून बांधून त्या ठिकाणी ठेवले. ते पती पत्नी वनात गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की जंगलातली सगळी लाकडं तोडून कोणीतरी ठेवलेली आहेत. आता आपल्यासारखा जर एखादा असता तर एवढं आयतं भेटल्यानंतर आपण उचलून निघून घेऊन गेलो असतो की नाही? पण त्या पती पत्नींनी विचार केला कोणीतरी आपल्या आधी येऊन लाकडं तोडून ठेवली, त्यांनी एवढी मेहनत केली, आपण ते घेऊन जाऊ शकत नाही. तो गाडी आणण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी गेलेला असेल, आपण हे घेऊन जाणं उचित नाही. जाऊ द्या, आजच्या दिवस नाही भेटली लाकडं तर काय बिघडणार आहे? पती पत्नी रिकाम्या हातानेच घरी गेले. आज काहीही धन कमवलं नाही, कोणताच पैसा त्यांच्या जवळ आला नाही, खायला अन्न सुद्धा घरामध्ये नव्हतं. घरामध्ये आले, आता खायचं काय? आज तर आपण लाकडेही तोडली नाही. पत्नी म्हणते स्वामी आपण सकाळी सकाळी त्या सुवर्ण मुद्रांचं दर्शन केलं ना, म्हणून आज उपाशी झोपायची वेळ येत आहे. बघा विचार, सुवर्णाला बघितल्यामुळे, सोन्याला बघितल्यामुळे आपल्याला आज उपाशी झोपायची वेळ येत आहे. नामदेव महाराज आश्चर्यचकित झाले. देव म्हणाले अरे मी खूप देण्याचा प्रयत्न करतो, ते घेतच नाही. बघितलं ना तू, आपण थोडं सोनं जरी आपल्याकडे आलं तर आपण गावभर दाखवत फिरतो. कबीरजी म्हणतात नथनी दी जिस यार ने सुमिरत बारंबार, पर नाक दिया जिस यार ने उसे भूल गई नार. ज्याने नथ घेऊन दिली त्याचं कौतुक गावभर करते, पण ज्याने एवढा सुंदर देह दिलेला आहे त्याला आपण विसरून जातो. एवढा सुंदर देह देवाने दिलेला आहे, नाक दिलं, डोळे दिले, बोलण्यासाठी तोंड दिलं, चालण्यासाठी पाय दिले, तरीही आपण भगवंताला विसरून जातो. देवहूती मातेला सांगितलं भक्ताला श्रेष्ठत्व दिलेलं आहे आणि भक्ताची भक्ती ही निस्वार्थी असली पाहिजे, जशी या दोन्ही पती पत्नींची होती. विषय तो त्यांचा झाला